मान जास्तीत जास्त ह्या बाजूला काय घेऊन जायची की एका एज नंतर तुमची मान जी आहे ती ह्या सेंटरला जात नाही। आयडियली आपली मान ही खांद्याच्या रेषेत आली पाहिजे। आज करणार आहोत आपण सूक्ष्म व्यायाम। सूक्ष्म व्यायामामुळे आपल्या प्रत्येक शरीराच्या छोट्या छोट्या भागांना जसे बोटांचे जॉईंट आहेत किंवा मग हातांचे जॉईंट आहेत यांना व्यायाम मिळतो। त्यासाठी आपण करणार आहोत सूक्ष्म व्यायाम। हे सूक्ष्म व्यायाम कशा प्रकारे असतात हे आपण आता पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत। तर पहिले सुरुवात करूया मानेपासून। ताठ बसायचंय, शोल्डर रोल बॅक, खांदे एका लाईन मध्ये आलेले, दोन्ही हात गुडघ्यांवरती या प्रकारे ठेवायचे। मान जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायची या प्रकारे। थोडा वेळ थांबायचंय। 1 2 3 4 5 सावकाश मध्ये। परत एकदा श्वास घेत डावीकडे 1 2 3 4 5 सावकाश मध्ये डावीकडे 1 2 3 4 5 लास्ट वन 1 2 3 4 5। ही मान जास्तीत जास्त ह्या बाजूला काय घेऊन जायची की एका एज नंतर तुमची मान जी आहे ती ह्या सेंटरला जात नाही। आयडियली आपली मान ही खांद्याच्या रेषेत आली पाहिजे। ठीक आहे, चला आता मान वरती घेऊन जायचं। ज्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस आहे त्यांनी मान ह्या प्रकारे घेऊन जायची नाहीये। सावकाश मान वरती, श्वास घेत सावकाश खाली। ज्यांना चक्कर वगैरे येत असतील त्यांनी मान वरती घेऊन जायची नाहीये। जास्तीत जास्त हानवटी छातीकडे घेऊन जायची। सावकाश वर। श्वासांच्या गतीबरोबर हे व्यायाम करणार आहोत। लास्ट वन, जास्तीत जास्त वर, सावकाश खाली जायचंय, मध्ये येऊन थांबायचंय। आता मान उजव्या खांद्याकडे वळवायची पूर्ण, जास्तीत जास्त इकडच्या बाजूला पूर्णपणे ताण। सावकाश मध्ये, खांद्यावरती उचलायचं नाहीये, पूर्ण मानेवरती ताण व्यवस्थित। 2 जितक्या वेळ तुम्हाला थांबता येईल तितक्या वेळ थांबून परत दोन्ही बाजूने करायचं। 3 वेळा, जास्त वेळा करणार नाहीत। आज आपण पूर्ण सूक्ष्म व्यायामच करत आहोत। सावकाश मध्ये। आता मानेला ह्या प्रकारे पाठीमागे घेऊन जायची, लांब करायची ह्या प्रकारे। 2 3 रिलॅक्स। मान पुढे घेऊन जायची, पाठीमागे आणायची, पुढे घेऊन जायची, पाठीमागे आणायची, या प्रकारे ऍक्शन करायचे। हे केले आपण काही मानेचे। अजून याच्यामध्ये प्रकार आहेत। हा हात जो आहे तो ह्या कॉर्नरला पकडायचा, डोक्याच्या कानाच्या थोड्या पाठीमागे, आणि या रेषेत ओढायचंय। तिरक ओढायचंय, तिरक उजवा, आणि साईडला नाही, असं तिरक्या बाजूला, कोपर ज्या बाजूला आहे त्या बाजूला ओढायचं। खांद्याच्या किंचित 4 बोट लांब, रिलॅक्स। दुसऱ्या बाजूने मानेच्या ह्या भागावरती पूर्णपणे ताण येईल, रिलॅक्स। दोन्ही हात इंटरलॉक करायचे, डोक्याच्या पाठीमागे ठेवूयात, खांदे सरळ, कोपर ताठ, आणि डोक्याने हात आणि हाताने डोकं एकमेकांवरती दाबायचं, रिलॅक्स। 3 वेळा करूयात। हे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस साठी खूप चांगलं आहे। रिलॅक्स। तर दोन्ही हात समोरच्या बाजूने कपाळावरती, सेम डोक्याने हात, हाताने डोकं दोन्ही एकमेकांवरती प्रेस करणार आहोत, रिलॅक्स। 3 वेळा, रिलॅक्स। लास्ट वन, रिलॅक्स। आता उजवा हात उजव्या बाजूला ठेवायचा, कानाच्या थोड्यावर, आणि
एकमेकांवरती चांगल्या प्रकारे प्रेस करूया 3 वेळा. रिलॅक्स. याच्यावर तुमच्या मानेची ताकद पण वाढते आणि जे काही तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस वगैरे होत वगैरे असतील तरी हे त्याच्यामुळे नाही होशे होऊन जातात. त्याच्यामुळे डेली हे व्यायाम केलेच पाहिजे. सूक्ष्म व्यायाम डेली नाही झाले तरी अल्टरनेट डेज हे करणं गरजेचं. हे झाले आपले मानेचे काही. आता करूया हातांसाठी. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे बोट जास्तीत जास्त घट्ट पकडायचे. काहीतरी आपण असं दाबतो ह्या प्रकारे. पेऱ्यातनं पूर्ण वाकवायचे. प्रत्येक जॉईंट मधनं व्यायाम द्यायचा हाताच्या बोटांना. 5 वेळा करा, 10 वेळा करा, तुमच्या मनाने जितका वेळ होईल तितका वेळ, पण बोटांना चांगला व्यायाम झाला पाहिजे. हाताची मूठ करायची, अंगठा आतमध्ये अंगठा बाहेर. 5 वेळा 10 वेळा तुमच्या हिशोबाने. टाइमानुसार हे तुम्ही करू शकता. सगळे व्यायाम तुम्ही माझ्याबरोबर जर केले तर तुम्हाला चांगला बेनिफिट याचा मिळणार आहे. आता हाताची मूठ करायची आणि गोल फिरवायची या प्रकारे. 3 4 5 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. आता हाताचे पंजे ह्या प्रकारे पकडायचे आणि स्वतःकडे ओढायचे. खालच्या बाजूला पकडून पूर्णपणे ह्या प्रकारे ओढायचं. पूर्ण शोल्डर पर्यंत तुम्हाला ताण जाणवेल. दुसऱ्या हाताने जास्तीत जास्त ओढायचंय. कोपर वगैरे पूर्ण ताणले जातात व्यवस्थित. रिलॅक्स. हे हात स्वतःकडे, खाली, स्वतःकडे, खाली, स्वतःकडे, खाली. 5 वेळा करायचं हे. आता साईडला, आतमध्ये, साईडला, आतमध्ये. 5 वेळा करा, 3 वेळा करा तुमच्या मनाने. रिलॅक्स. हे पूर्ण मनगटासाठी वगैरे जॉईंटला भरपूर फायदेशीर आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवर, खांदे फिरवायचे या प्रकारे. 1 2 3 दिशेने. 1 2 3. दोन्ही हात खांद्यांवर या प्रकारे एल्बो जवळ आणायचे आणि मोठा वर्तुळ करायचा या प्रकारे. 1 दोन्ही हात परत जॉईंट. 2 3 तुम्ही 3 वेळा 5 वेळा तुमच्या मनाने करू शकता. 4 5. आता विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही हात या प्रकारे खांद्यावर ठेवून दोन्ही हात समोर. 1 2 3 4 5. साईडला. 1 2 3 4 5. दोन्ही हात बाजूला ताणायचे. दोन्ही हाताची मूठ करून गोल फिरवायची. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हे झाले आपले खांद्यांसाठी आणि हातांच्या प्रत्येक जॉईंट साठी. आता दोन्ही पाय समोर. पायाच्या जॉईंट साठी काय करणार आहोत. पायाचे बोट खाली वाकवायचे, वर ओढायचे. खाली वाकवायचे, वरती ओढायचे. 5 वेळा 10 वेळा तुमच्या मनाने करायचं. 4 5. आता पंजे पूर्णपणे पुढे ढकलायचे, पाठीमागे आणायचे. पूर्णपणे खाली वरती, खाली वरती. 5 वेळा 10 वेळा तुमच्या मनाने. हे पूर्णपणे पायांसाठी आहे. 4 5. रिलॅक्स. आता पंजे जुळून घ्यायचे आणि पूर्ण गोल फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊयात या प्रकारे.
अंगठे टेकवायचे, करंगळी टेकवायची या प्रकारे 1 2 3 4 5. आता पायांच्या मांड्या ह्या प्रकारे खाली, त्याच्यामुळे भरपूर काही पायांचे मधले जो काही व्हेरिकोज वेन्स वगैरे असतात ते सगळे निघून जातात. रिलॅक्स. आता हाताची मूठ करायची आणि गुडघ्यान खाली ठेवायचे. जर तुमच्याकडे ब्लँकेट असेल तर ब्लँकेट तुम्ही त्याच्यामुळे प्रेस करू शकतात. पूर्णपणे पाय ह्या प्रकारे उचलायचा आहे. गुडघा स्वतः, गुडघ्याची वाटी स्वतःकडे ओढलेली. रिलॅक्स. 5-5 सेकंद तुम्ही काउंट करून थांबू शकतात. थोडा थांबायचं आहे. हे गुडघ्यांसाठी खूप चांगले आहेत. 2 3 3. आता जो आपला पाय तो हातात पकडायचा ह्या प्रकारे आणि गोल फिरवायचा. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. दुसरा पाय 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. रिलॅक्स. हे झाले आपले गुडघ्यांसाठी काही. आता करूया ग्रोइंगसाठी, हिपसाठी वगैरे, हिपची वगैरे चरबी वगैरे कमी करण्यासाठी आणि तुमचा हिपचा जो भाग आहे तो एकदम लचीला ठेवण्यासाठी. हळूहळू बटरफ्लाय स्टार्ट करायचा आहे. सावकाश स्पीड वाढवायची आहे. वाढवूया स्पीड. ज्यांची थाईची चरबी जास्त आहे त्यांनी हे बटरफ्लाय करणे खूप गरजेचं आहे. सावकाश. पाय अजून जवळ घ्यायचेत आणि परत एकदा करूयात. सावकाश थांबायचंय. रिलॅक्स. हे झाले आपले बटरफ्लाय. आता उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. पायाचे बोट दाबून घ्यायचे, चांगले चेपून घ्यायचे. पायाच्या बोटांना ॲक्युप्रेशर पॉइंट असतात आपल्या प्रत्येक बोटामध्ये, पायाच्या तळांमध्ये, हातांच्या तळांमध्ये. पायाचा जो मांसल भाग आहे तो दाबून घ्यायचा आहे, पंजा पुढचा. सावकाश खाली यायचंय, आर्चला दाबायचंय. इथे किडनीचे पॉइंट असतात. सावकाश खाली यायचंय एडी मध्ये, एडी दाबून घ्यायची. पायाच्या आणि बोटांच्या मधनं हात बोट फिरवायचे या प्रकारे. पायाची बोट जास्तीत जास्त पाठीमागे दाबायचे, पुढे दाबायचे. आपण केल्यामुळे त्यांना जास्त व्यायाम मिळाला नसेल किंवा आता हे करतोय तर जास्त व्यायाम मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही तो फील करत असाल. रिलॅक्स. आता गुडघा जास्तीत जास्त स्वतःकडे ओढायचा आहे. या हिप वरती पूर्ण ताण येतोय. खाली प्रेस करायचा, वरती उचलायचा आहे, खाली प्रेस करायचं, वरती खाली, वर आणि खाली. आता हातात पकडायचा आहे या प्रकारे आणि एका लहान बाळाला ज्या प्रकारे आपण झोका देतो त्या प्रकारे त्याचा लाड करायचा. जरा त्याच्याकडनं एवढे सगळे कामं करून घेतो आपण, तर थोडा त्याचा लाड झालाच पाहिजे. 5 ते 6 वेळा या प्रकारे त्याचा झुला झुलवायचा किंवा लाड करायचा, काय तुम्हाला तुमच्या मनानुसार.
सावकाश ठेवायचा आहे खाली. दुसऱ्या पायाचे बोट दाबून घ्यायचे, जो मांसल भाग आहे तो दाबायचा आहे. आर्च पूर्णपणे चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायची. एडीला दाबून घ्यायचं आहे. पायाच्या बोटांमधनं बोट फिरवून घ्यायचं आहे. पायाची बोट जास्तीत जास्त मागे, जास्तीत जास्त पुढे. 5 वेळा 3 वेळा तुमच्या हिशोबाने करायचंय. पकडायचंय आणि खाली प्रेस करायचं. जास्तीत जास्त वर घेऊन यायचंय, जास्तीत जास्त खाली प्रेस करायचं. वर खाली, वर खाली. आता त्याचा लाड करूयात. 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. आता हे झाले आपले प्रत्येक याच्यासाठी. आता इंटरनल ऑर्गन साठी करूया, जे काही आपल्या पोटासाठी. आता पोटासाठी काय असणार आहे, तर ट्विस्टिंग केल्यानंतर हे पोटाला व्यायाम मिळतो पिळी बसल्यानंतर. चला ट्विस्टिंग करूया. डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात लेफ्ट बटकच्या बाजूला ठेवायचा. जास्तीत जास्त स्वतःला ट्विस्ट करायचंय. श्वास घेऊन श्वास सोडत ट्विस्ट करायचं. चांगल्यापणे पोटाला पीळ बसेल असं, आणि छाती जास्तीत जास्त ओपन करायची. पोटाचा आणि छातीचा व्यायाम दोन्ही एकत्र होतोय. सावकाश. मध्ये दुसऱ्या बाजूने सेम प्रकारे उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात राईट बटकच्या बाजूला ठेवायचा प्रयत्न. चेस्ट ओपन, पोट चांगलं ट्विस्ट केलेलं. त्याच्यामुळे स्पाइनला पण खूप जास्त मदत होते ट्विस्ट होण्यासाठी. 1 2 3 4 5. परत एकदा दुसऱ्या बाजूने करूया. जास्तीत जास्त वळायचंय. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हे झाले आपले काही सूक्ष्म व्यायाम जे आपण प्रत्येकाला करतो. शेवटचं राहिलेत ते करूयात. डोळ्यांसाठी करूयात काही. डोळे वरती घेऊन जायचे, जास्तीत जास्त वरती बघायचं सिलिंगकडे. सावकाश खाली, जास्तीत जास्त खाली बघायचं. वर मानेला एका ठिकाणी ठेवायचे. खाली, वर खाली, वर खाली. आता उजव्या बाजूला घेऊन जायचे. जास्तीत जास्त उजव्या बाजूला बघायचा प्रयत्न. मध्ये यायचंय. डाव्या बाजूला बघणार आहोत. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला बघायचंय, डाव्या बाजूला. आता डोळे गोल फिरवणार आहोत. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. डोळे घट्ट मिटायचेत, उघडायचे. घट्ट मिटायचेत, उघडायचे. थोडा वेळ शांत डोळे बंद करून दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. डोळ्यांना ऊर्जा द्यायची आहे आणि डोळे सावकाश उघडायचे.